आईची छान पूजा झाली आहे आणि श्रावणातला गणपतीसाठी अच्छा गणपतीची तयारी. गणपतीसाठी सुरुवाती अजून वस्त्राची काही सुरुवातच नाही यावेळेला, काहीच केली नाही यावेळेला, कसली तयारी नाही अजून गणपतीची. सगळी तयारी असेल ना गणपतीत, किती धावपळ होते एकदम. सगळं तयार करून ठेवलं ना मग पटापट होतं एकदम. कोण पाहुणे आले का मग धावपळ नाही होत, अशी त्यांच्याशी बोलता येतं व्यवस्थित. मॉर्निंग मॉर्निंग. सो नाश्ता रेडी आहे. नाश्त्याला आहे साबुदाणा खिचडी. टिफिन रेडी आहे. जेवणाच्या तयारी. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Nevangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झाला आहे. नायसा गेली आहे स्कूलमध्ये, मी चाललो आता हॉस्पिटलला. पण आज स्पेशल डे आहे. आज आपल्या श्रावणातला एक सण आहे नारळी पौर्णिमा. सो सर्वांना नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सगळं वाजलेत 12:30. नायसाच्या स्कूलमधनं मला फोन आला, ॲक्च्युली मगाशीच आलेला, आणि तिला काहीतरी स्टमक एक होतं आहे, सर्दी आहे, थोडंसं ती तिच्यामध्ये की डल झाली आहे. फर्स्ट टिफिनमध्ये शी वॉज ओके, फर्स्ट रिसेस जो ब्रेक असतो, आफ्टर दॅट शी इज फिलिंग व्हेरी डल. तर मी म्हटली की तुम्ही एकदा ते नर्सला वगैरे त्यांच्या स्कूलमध्ये आहे ते दाखवा. शी इज नॉट फिलिंग गुड, मग मी येते घ्यायला. आणि आता ती इन्सिस्ट करते की आईला प्लीज बोलवा. सतत ते तिला थोडंसं अनबेरेबल झालं आहे. सकाळी जाताना तर एकदम व्यवस्थित होती, काय माहीत काय झालं. स्नीज करते आहे, पोटात दुखतं आहे. आय होप एव्हरीथिंग इज गुड. काही बाकीचं काही नको, म्हणजे नॉर्मल असेल तर ठीक आहे. चला मग आता घ्यायला जाते आहे. माझं जेवणसुद्धा झालेलं नाही आहे, बिकॉज मी शूट करत होते. शूट केल्यानंतर मला एडिटिंग करून व्हिडिओ लगेच द्यायचा होता. सो इट टूक टाईम. अजून जेवण नाही झाले, घरी जाऊन जेवण बनवायचं आहे. चलो, सगळं काही एकदम आरामात मी करते आहे. मला घाई गडबड करायची नाही आहे. मला कळलं आहे जास्त घाई केलं की काय होतं. सो इट्स बेटर टू डू धीरे धीरे, थोडं थोडं. नेहमी सनी आता संध्याकाळी जेवायला येईल. आईंची पण डॉक्टरची अपॉइंटमेंट होती म्हणून त्या तिकडे गेल्या आहेत. सो त्यांना यायला पण थोडासा वेळ आहे. फटाफट नायसाला घेऊन येते आणि जेवण, गुड आफ्टरनून, आणि जेवण काही नाही ते पण होऊन जाईल. म्हणजे मी सगळं काढून ठेवलं आहे फक्त, आणि 4 बर्नर असल्यामुळे 4ही बर्नरवर फटाफट फटाफट ठेवेल. आज आहे नारळी पौर्णिमा, सो नारळी भातसुद्धा करायचा आहे. थोड्यासाच क्वांटिटीमध्ये करेल, कारण बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून. कारण घरी गोड कोण जास्त खात नाही, मग ते जास्त करण्यात पण अर्थ नाही. बट ॲज अ प्रसाद म्हणून थोडंसं करेल. सो बघा नायसाला पिक केले. एवढी ट्रॅफिक आहे ना. वाजले 1:30. औषधं घ्यायचं आहेत, सनीला सांगितलं. तिला ॲक्च्युली स्टमक एक आहे आणि ती म्हणते बसल्यावर पण दुखतं आहे, उभं राहिल्यावर पण दुखतं आहे. सो सनीला सांगितलं, सनीने काही मेडिसिन्स दिले. तिला बोलली पाठी झोप, तर तिला पुढेच झोपायचं आहे बघ. अशी झोपली, एकदम गाढ झोपली आहे ती. त्याचा मेडिसिन्स घेते आणि उठेल मला वाटतं ती. मुलांना काही झालं तर मग आपल्याला पण कसं तरी म्हणजे लक्ष लागत नाही. आणि टचवूड नायसाला असं कधी जास्त काय होत नाही. आणि एकदम अचानक कधी झालं तर आम्ही प्रश्नच पडतो आम्हाला की आता काय, म्हणजे कशाहीमुळं होऊ शकतो, त्याचं काय नाही आहे. इन्फेक्शन असेल किंवा पोटाला काहीतरी लागलं असेल, आय डोंट नो. मोशनचा तिला काही इश्यू होत नाही आहे. लेट्स सी. सनी आता संध्याकाळी आल्यानंतर तिला चेक करेल. मेडिसिन्स दिलेले आहेत. आणि एवढी ट्रॅफिक आहे ना की मला वैताग आला आहे त्या ट्रॅफिकने. म्हणजे घरी पोहोचूच नाही शकत आहे. तर त्याच्यामध्ये पहिले मला मेडिसिन्स घ्यायचे आहेत. सो नायसाला घरी घेऊन आली आणि तुम्ही काही ग्लिम्स पाहिलेच. मी आले तेव्हा आईंनी ऑलमोस्ट जेवण केलेलं. लाईक आमटी, मेथीची भाजी, वालाची भाजी आणि खोबरं वगैरे किसून ठेवलेलं. आता मला फक्त भात करायचं आहे आणि मग नारळी भात करायचं आहे. सो बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल. आता चाललो आहे मी घरी.
आईला बोलवायचं. आज मस्त नारळी पौर्णिमाचं जेवण आहे. आई वाढते मला. मस्त जेवायला आहे वालाचं बिरड. नंतर ही कुठली मेथीची आहे ना? हा मेथीची मेथीची नारळी भात आमटी. हळूहळू. मस्त मस्त जेवण. आईने आमटी बनवली. ढगफुटी सारखं ढगफुटी नाही झालं ते ॲक्च्युली. पाणी जमा झालं ते. बटाचं ना कंटिन्युअस ब्रेकफास्ट. छान आहे सगळ्याचं. प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंडपेशीत मिळतात. मानस विज्ञानाच्या मेंदूशास्त्राच्या 5 शाखात असे सांगतात. म्हणून मी तुझ्यावर तुझ्या स्मरणावर एकचित्त होतो. हे विद्युत पुत्रा, मला महत्वाकांक्षा आहे त्या पूर्ण होताना इतरांचे कल्याण करणे मलाही कीर्ती देईल. हे श्रेष्ठ शक्तिदान आणि समता यांचा अपूर्व मेळ. हे प्रकाश मस्त जेवलोय आणि आता मी चाललोय क्लिनिकला. त्याच्या आधी राऊंड वॉक, इव्हनिंग वॉक. स्वतःवर आता फोकस आहे हेल्थवर. लास्ट 1 मंथपासून जो रुटीन आहे तोच फॉलो करत आहे. 6-6:30ला जेवायचं 7च्या आधी आणि लंच डिनर एकच असणार माझं. सो बॅक टू क्लिनिक. सो आता वाजले आहेत 8-7. सनी गेला क्लिनिकला. तो आला हॉस्पिटलमधनं, दुसऱ्या क्लिनिकला गेला, जेवला, परत दुसऱ्या क्लिनिकला गेला. आणि नायसा मॅडम बसलेत, आई आहेत घरात आणि मी चालली आहे फिजिओथेरपीसाठी. आज आहे 2nd डे. सो मला ऑल्टरनेट डेज सांगितले करायला आणि 5 to 8 सेशन्स. फिलिंग गुड. जस्ट क्लिनिकमधून निघालोय. वाजलेत आता 10:30. उद्या रक्षाबंधन आहे, त्याची तयारी. सो चॉकलेट्स घेतलेत. नायसाला पण एक छोटंसं गिफ्ट. आणि अजून दर्शनाने काय राखीच सांगितलेत वंशला आणि ह्याच्यासाठी. सो ते घेतलंय. कोण भेटलं आम्हाला? कोण भेटलं? कोण भेटलं? आपला काका भेटले. डॉक्टर काका. डॉक्टर काका आले. वा वा वा. फिअर गेला डॉक्टर अंकलचा. डॉक्टर अंकलचा फिअर गेला. भेटला नाही ना खूप दिवस झाले. काय म्हणतात कधी येणार? तू कशी आहे विचार. तू मस्त आहे. भेटायला आम्ही येऊ लवकरच येऊ. बरं दिवस भेटलो नाही आपण. दीदी कशी आहे विचार. दीदी कशी? दीदी मस्त आहे. मस्त बोलायला लागलाय मम्मी पप्पांसारखं. दोघं बोलके आहेत ना मम्मी पप्पा. कशी आहे ताईची तब्येत. बरी. या घरी आता. येस येस. खरं जाऊन खूप महिना तर मला वाटतं भरपूर होईल. येऊ ना. आता मध्ये आपण बाहेर जेवायला गेलो तेव्हाच भेटलो. सो फायनली डन विथ क्लिनिक. राऊंड्स घेतले आणि आता मी चाललोय घरी. वाजले आता 11:15 ऑलमोस्ट. कुकडे तुला गिफ्ट नाही, बाकी सगळ्यांना आहे ना. उद्या रक्षाबंधन आहे ना. ते काय नाही, ते आजीचं आहे. आजीला दे आजीला. ते काय नाही, ते
असू दे चल. सकाळी शोध. छान आहे ना? मला खूप आवडले बोलू. हा क्यूट वाला फ्लेमिंगो आणि ही लडकी. बाबांना थँक्यू बोल. तुम्ही काय पण आणतात मला आवडतं. काय पण आवडतं म्हणजे तुला जे आवडतं तेच आवडतं. मला वाटलं ते मिरर होतं असं बॉक्स आणि ते मिरर असं ट्रेजर. लाईटवाला नाही मिळाला. नाही लाईटवाले म्हणजे ते वॉच सारखे होते तेवढे मज्जा नसती आली. तू एक ब्रोवाली बोली म्हणून ब्रोवाली ती दादाला आहे. दादासाठी ती. हा मग ते नीट मोठा कार्ड होते स्पायडरमॅन वाली आणली आणि मग मी आणले ते जास्त चांगले आहेत. मग तेच त्यातलेच म्हणजे 2-3 आणले. तुला कुठले? मी आणले माझ्यासाठी. नाही तिलाच मी नाहीसासाठी. विसरली हे आणायला. वंशला कुठले हे द्यायचे? तुम्ही आणलंय. हे मला, हे ज्ञानूला आणि हे आदू दीदी आणू दीदीले. आणि कोण पण आलं आपल्या घरात. कोण पण आले नाही. कोण आला? दादा कुठला नवीन दादा आला तर मी हे बनवले. आणि कस्टमाइज. तुझी झाली तयारी? ड्रेस आणला मी हिच्या पूजाकडनं. हो नाईस. खूप दिवसांनंतर मार्केटमध्ये गेली ना, सगळी कामं करत आणि गाडी नव्हती घेऊन गेली. गाडी लावायला जागा, एवढी ट्रॅफिक हो सगळीकडे, कुठे 2 व्हीलर चालवू नाही शकत, 4 व्हीलरला पार्किंग नाही, म्हणून रिक्षाने गेली. रिक्षावाल्याला सांगितलं दादा प्लीज हळू चालवा. मला एकदम माझ्या प्रेग्नेन्सी वाले डेज आठवले. रिक्षावाला तर उडवत गेला. हा आपण म्हणतो ना की हळू चालवा, त्याला तर वाटलंच असेल की मी प्रेग्नेंट. हळूहळू चालवली. मग फिजिओथेरपी केली मस्त 1 तास छान. आणि मग नंतर पूजाकडे गेली, ड्रेस आणला. अपर्णा काकींनी ड्रेस दिलेला मागच्या वर्षी, तर ह्या वर्षी स्टिच केला मी. बघू तो बघ तिकडे, तो बघ. तो अपर्णा काकींनी गेल्या वर्षी ड्रेस स्टिच दिलेला, त्याचं काय करायचं, तो कधीपासून तिथे करेला, गेल्या वर्षी घालणार होती, तर मग हिने छान असं स्टिच केलंय. सॅटिनचं आहे ना. सॉरी. मस्त आहे ना. आणि हे पलाझो कम स्कर्ट. हो मी उलटा घातलेला वाटतं मग अशी. जोरात आहे तयारी तुझी. नाही नाही बोलू. काय तिच्याकडे माझे सगळे ड्रेस पीस ना साडी पीस आहेत. ती बिचारीच मला समोरनं कॉल करते, काय ग स्टिच करायचंय का. ते आपल्या ह्या सगळ्या हॉस्पिटलच्या गडबडीत मला आठवण पण नव्हती, तर तिने सांगितलेलं म्हणून तिने स्टिच करून ठेवलं तरी ते. आणि राखी, मग लगेच तिथून राखी आणले खालून. मग माझा जो टेलर आहे त्याच्याकडे गेली, एवढे दिवस तो पण कॉल करत होता, त्यांच्याकडे गेली आणि मग आली परत. बाबा तुम्ही तुटल्यावाला आणले. तुटलावाला आणले. ते पडलं असेल, तू आल्याला ते पाडलंस मी बघितलं. काय नाही. राखी बघ ना कसे कसे आले ते बघ. हे बघ काय तुटलं. असू दे. ठेवते मी. छोट्या भावंडांना माझ्या दाखव. ते बोलतील ताई अजून आम्हाला लहानच समजते. असे घेऊन आले. लाईट कसं करायचं. थांब. दिसत नाही बाबू. अगं बाई दे इकडे. ते करण्याच्या आधीच त्याची वाट नको ना. नाही बाबांना सांगितलं का काय होत होतं. औषध तर घेतलं नाही, काय नाही. मला बरं वाटतंय ते करून. माहिती होतं. ते मला फोन करायला पाहिजे होतं, मी सांगितलं. मी नाही, मला फर्स्ट फोन केला ना तर मी सांगितलं की तुमच्या इकडचे जे नर्स त्यांना दाखवा. ते म्हणतात शी इज सेइंग शी इज कम्प्लिटली फाईन. ते टेम्परेचर वगैरे सगळं चेक करतात ना, आणि मुलं कसे नखरे करत असतात. पण मग नंतर तीच घाबरली. सेकंड टाइम्स माझ्या टीचरचा फोन आला आणि मग ती म्हटली की शी इज इन्सिस्टिंग मी, शी इज सेइंग प्लीज कॉल माय मदर. म्हणून मग काय बोलायचं. ती मला आधी फोनवर बोलली की इफ शी इन्सिस्ट यू हॅव टू कम. म्हणजे ओके. काय ग मी खाते फोटो. काय परत मग 10 वेळा बोलले ना. ट्रॅफिक मध्ये आमचा एवढा वेळ गेला की स्कूल सुटण्याचा टाइम झाला तिचा. चला तयारी काय झालेली आहे. हे काय सण
संचिताचा आलेला फोन. हो मी पण केला तुला मेसेज. काय बोललास? टायमिंग सांगितले मी. तिला मॉर्निंगला नाही आहे टाइम. संध्याकाळी मग रात्री. ती बोलली रात्री. फर्स्ट टाइम काही घेतलं नाही असं दोघींना. तू माझ्याच ह्याच्यात टेन्शन मध्ये एवढा होतास तर तू काय घेशील? आणि यावेळी माझं त्यांना त्यांच्या चॉईसचं. यावेळी कॅश आणि स्वीट्स घेतले. मला पण आणायचं ना घेतले म्हणजे 2 बॉक्स घेतलेत आणि हे आहेत. यावेळेस आपण त्या स्टेट ऑफ माइंड मध्येच नव्हतो. मला तर असं वाटलेलं की उद्या घे ऑपरेशन होईल आणि माझे सगळे सण जातील. माझ्या डोक्यात ते जेवढी लोक भेटलेत ना आजच्या दिवसात सगळे तेच बरी आहेस ना, बरी आहेस ना. सकाळी स्कूलमध्ये गेली तर स्नेहा भेटली, स्कूलमध्ये बाहेर निघाली तर प्रज्ञाताई भेटली, आता ऐश्वर्या तिथं ऑफकोर्स डॉक्टर आहे, मग ही आपली हे पण भेटली मला. कोण ह्याच्यात आहे ब्लॉगमध्ये गोरी फॅमिली सेट. हा हो का? ते पण बरं आहे. बरं आहे. मला ना मेडिसिन्स घेतले की झोप येते. नाही ते मेडिसिन स्ट्रॉंग आहेत ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं मेडिसिन्सनी माझं वेट गेन होतंय का? थोडंसं. कारण मला डॉक्टर बोलले यू हॅव टू कंट्रोल युअर वेट. तर मी चेक करते ना तर ते ग्राम्स वाढत चाललेत. कारण माझं फूड जर तू बघितलं तर आपलं 7 to 7 आहे, तर 6:30ला लास्ट मील होतो आणि असं काहीच आवरचावर खाल्लं नाही जाते. खाल्लं तरी ते बॅलेन्स्ड असतं, पण बाकीचे पुढचे मग 12 तास आपण काही खात नाही. बट मला पण एकदम असं हेवी फील व्हायला लागलं. मी ऐश्वर्याला आता तेच म्हटली की काल मला एकदम डिझीनेस फील व्हायला लागलेलं. आत्ता मी गेलेली ना तेव्हा तिथे एक पेशंट होते, ते मला ती सांगत होते की ह्यांना बघ त्यांचं पण तुझ्यासारखंच आहे, पण ह्यांचं खूप क्रिटिकल आहे. त्या काकी ज्या होत्या ना त्यांना बिचाऱ्यांना वागता नव्हतं येत, त्यांनी बेल्ट लावलेलं. आय गेस त्यांचं ऑपरेशन पण झालं वाटतं. पण ते एवढं बापरे, म्हणजे मी खरंच म्हणते की देवाने आपल्याला त्या सगळ्या गोष्टींपासून वाचवलं. काळजी घ्यायची आता. जड मेन नायसाला आज पण मी बघितलं सकाळी तिला उचलायला. मी नव्हती जात उचलायला. म्हणजे नायसा घे शेवटी असतं ना, माझं पण मन असं एवढं होत होतं की तिला घेऊ अशी जवळ. मी झोपेत होतो तरी नाही घ्यायचं. ऐश्वर्याला मी तेच बोलली, सनी झोपेत असतो तरी लक्ष असतो की रचना काय उचलते की नाही. मी झोपेत बट होतो एवढं हेल्पलेस फील होत आहे ना मला या सगळ्या गोष्टींमध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कोणाला तरी बोलवावं लागतं आणि मला नाही आवडत. मग मी ती गोष्ट तिथे सोडून देते. जास्तीत जास्त मी नायसाला ऑर्डर देऊ शकते. मला पण देऊ शकते. मला ते कसं तरी बर्डन वाटतं ना. कशाला बरं. असं आता काय तर स्वभाव आहे माझा, काय करायचं. असं बरं आहेस तू? कसं गेला दिवस? तेच बिझी. कलिग पण नाहीत ना म्हणून मग आज तर माझा ऑफ होता, पण तरी आज त्यांची ड्युटी. उद्या तर मला वाटतं तू मला सकाळी जो 9ला भेटशील तर डायरेक्ट संध्याकाळी 6ला. संध्याकाळी हा डिनरला मळमळतंय आता मला. सगळं मेडिसिनचं आहे का? मेडिसिन्स तर स्ट्रॉंग आहेत ना, पण आता आणि रात्र झाली की डोकं दुखायला लागतं. काहीतरी भयानक काहीतरी माझ्या बॉडीमध्ये व्हायला लागलंय, मलाच समजत नाही. आणि हे कळतंय की मला माझं वेट गेन होतोय, कारण सगळं असं मसल्स. तुला फ्रेश एअरची गरज आहे. घरात बसून तुला जास्त असं फील नाही. घरात असं नाही रे, काय माहिती. पण मी आज सकाळपासून ऍक्टिव्ह आहे. दुपारी तरी तू चांगली रेस्ट केली आज 7 दिवस. दुपारी मी मस्त झोपली, जबरदस्तीने झोपली. मी गेलं खड्ड्यात चांगलं काही झोपायचं, करायचं रेस्ट. उद्या सकाळी धावपळ होईल. 5ला नाही, उद्या सकाळी धावपळ होईल थोडीशी. ठीक आहे. सो येस, शूट आहे आपल्याला. हा दिवस इथेच संपतोय तुमच्यासाठी. आमच्यासाठी अजून चालू आहे. मी सनीसाठी, कारण मला अँगल्स नाही जमणार ते. सो आय नीड सनी फॉर दॅट शूट. मी अजून कपडे पण नाही चेंज केलेत. सो भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. अँड विशिंग यू ऑल अ व्हेरी हॅपी रक्षाबंधन. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. आणि रक्षाबंधन इज नॉट जस्ट अबाउट
ब्रदर अँड सिस्टर, रक्षाबंधन It is हे about your loved ones. आई आणि लेकीमध्ये पण असू शकतं, आई आणि मुलामध्ये पण असू शकतं. जो आपल्याला रक्षा करतो त्यांच्या Husband wife मध्ये पण बोलतात. एक्झॅक्टली तुम्ही सेलिब्रेट करू शकता. जसं दरवर्षी मी फाल्गुनीला सुद्धा राखी बांधते, कारण आम्हाला, मी सनीला त्या दिवशी तेच म्हणत होते की लहानपणापासनं भाऊ नाही ह्याचं नेहमी आम्हाला कुठे ना कुठेतरी असं वाटलं की आपल्याला भाऊ नाही आहेत माझे सगळे कझिन्स आहेत ना, पण सक्का असा भाऊ नाही आहे. पण जेव्हा एक मॅच्युरिटी लेवल जेव्हा आली, जेव्हा कळलं की असं नाही आहे की रक्षाबंधन इज जस्ट अबाउट ब्रदर अँड सिस्टर, ते एका 2 बहिणींमध्ये सुद्धा होऊ शकतो, आई आणि लेकीमध्ये पण होऊ शकतो जसं मी म्हटलं. आणि मला माहिती आहे लहानपणापासून फाल्गुनी जरी छोटी असली तरी तिने किती माझी काळजी घेतली आहे. माझा स्वभाव जरी मी खूप एक्स्ट्रोवर्ट असले ना, तरी मी कोणाला जाऊन कधी ओरडणार नाही किंवा कोणाला जाऊन मारणार नाही. लहानपणी जर मला कोण बोललं आणि ओरडलं तर फाल्गुनी काठी घेऊन जायची. असं आमचं रिलेशन आहे. सो मी तेच म्हणेल, सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करा. ज्यांना सिबलिंग्स नसतील, नाराज नका होऊ, तुम्ही तुमच्या आई वडिलांना सुद्धा राखी बांधू शकता. इट्स ऑल अबाउट प्रोटेक्शन, इट्स ऑल अबाउट लव्ह. सो चला मग, बॉन्डिंग. इट्स ऑल अबाउट बॉन्डिंग. चला आपलं आता इथे सेंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड Yes, लव्ह. and live your life to the fullest. Enjoy आणि काळजी घ्या. Rakshabandhan and आणि yes, be काळजी happy, घ्या. keep एव्हरी smiling. मोमेंट एन्जॉय करा. Chalo, bye bye.